मंडळाचे आमचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अनिलजी गुरव सर आपण आपल्या शुभास्ते या स्पर्धेतल्या पहिल्या सन्मानाकडे आपण घेऊन जातो। या स्पर्धेसाठी जे अतिथी म्हणून आपल्याला लाभले ते वरळी स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार म्हणून महत्त्वाची भूमिका आणि मुंबईच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरभरून देणारा व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गरज आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय। आदरणीय अनिलजी गुरव सर व्यासपीठाच्या मध्यभागी हा विशेष सन्मान होतोय। क्रीडा रसिकांना जोरदार टाळ्या जाऊ आपण ओम कॅम्पिंगच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी सन्मानित करत आहोत। आदरणीय सन्माननीय श्री अभय जाधव सर या स्पर्धेच्या निमित्तानं पुढच्या सन्मानासाठी मी मंडळाच्या वतीनं विनंती करतो आदरणीय राहुलजी कुमटेकर साहेब आपण आपल्या शुभास्ते पुढचा सन्मान करायचा आहे। राहुलजी कुमटेकर वरळी स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय सचिव आदरणीय अभिजितजी पाटणकर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। अभिजितजी पाटणकर मंडळाचे हिशोब तपासनीस राहुलजी कुमटेकर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करत आहोत अभिजित पाटणकर यांचा। प्रत्येक दिवसाला आपण 5 ड्रॉ मारतो।
क्रीडा रसिक आपल्यासाठी एकूण 5 लकी ड्रॉ आहेत. हा पहिला सामना संपल्यानंतर आपण आजच्या दिवसातला असणारा पहिला ड्रॉ तुम्हाला सर्वांच्या उपस्थित आपण काढत आहोत. क्रीडा क्रमांक 1 वरचा सामना विश्रांतीसाठी थांबलेला असून त्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार सेंट्रल रेल्वे मुंबई शहर विरुद्ध रुपाली ज्वेलर्स मुंबई शहर. संघनायक संघ व्यवस्थापक सेंट्रल रेल्वे, संघनायक संघ व्यवस्थापक रुपाली ज्वेलर्स आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. क्रीडा क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार मुंबई बंदर पोर्ट ट्रस्ट विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका. संघ व्यवस्थापक संघनायक आपल्यासही खेळण्यासाठी दुसरा पुकार मुंबई बंदर पोर्ट ट्रस्ट विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका.
लीड डिव्हिजन सोडून आपण पाहतो अमरहित क्रीडा मंडळाचा धुळवाड खेळाडू 280 एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण महत्वाच्या असणाऱ्या अत्यंत लक्षवेधी अशा गर्दी या ठिकाणी हे सुरू अण्णा अण्णा केतन म्हात्रेकरला आपण पाहतो नुकतीच सिन्नर येथे 73वी राज्यात जिल्हा स्पर्धा झाली त्या स्पर्धेत त्यानं मूळचा हिमाचल प्रदेशचा आणि प्रो कबड्डीमध्ये ज्याला आपण जो मुंबईच्या माध्यमातून आपण पाहतो पण अधिक जास्ताला आपण पाहतोय क्रीडा रसिक क्रमांक 2 वरती आक्रमण चढवलं जात आहे किंवा पंचांशी आपण विचार घालायचा ना पण व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपण खेळतोय विविध कंपन्यांनी आपल्याला खेळावं असेल चांगला खेळ आपण करा एक संधी आपल्याला भविष्यात जरूर मिळेल यात काही शंका नाही आणि चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट असेल तर निश्चित स्वरूपात आपलं भविष्य उज्ज्वल असतं अप्रतिम कम्बॅक या ठिकाणी आपण पाहत असताना या स्पर्धेसाठी त्यासाठी खूप मोठं योगदान असणारे आमचे संग्राम सर या ठिकाणी पुढे पडण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचा आजचा महत्वाचा असणारा क्षण आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय लक्षवेधीच्या लढती आहेत आणि त्या माध्यमाचा 26 नेत्रदीपक असं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक राष्ट्रीय कार्यक्रम गुणगौरव गोविंद उत्सव शैक्षणिक शिबिर व्यायाम क्रीडा रक्तदान शिबिर आयोजित करत असताना या स्पर्धेत अनेकांचं असणारं योगदान आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या गांधी मंडळाचे असणारे जे सदस्य परंतु या ठिकाणी स्पर्धा प्रमुख म्हणून महत्वाची मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सरांच्या ठिकाणी स्वागत करीत आहोत विनंती आहे मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजय सावंत सर आपण आपले शुभास्ते विश्वास मोरे सरांचं आपण स्वागत करूया या जोरदार नाव
विश्वास पोलिसांना महत्वाचा असतं रक्षा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय परिसर आणि आमच्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार मी बहुत ताबडतोब विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी शुभांगी पाटील मॅडम यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर स्पर्धेसाठी आपण जॉईंट सेक्रेटरी भरत कोळे सर या ठिकाणी उपस्थित करतो त्यामुळे आपल्या शुभास्ते कोळे सरांचं आपण स्वागत करूया. भरत कोळे सर अंधकारासही फुटू शकेल पालवी कार्यात तेवढा प्रभाव पाहिजे. अंधकार संपणार आज न उद्या फक्त एका ज्योतीचा उठाव पाहिजे. या ध्येयानं प्रेरित होऊन एका खेळाडूनं महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात एक वेगळा जिल्ह्याला त्यांनी रिप्रेझेंट केलं. मुंबईच्या माध्यमातून ज्यांच्या नजरा महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनच्या नजरेत भरल्या महाराष्ट्र संघाला रिप्रेझेंट केलं. आणि आपण माहितीये की कबड्डीतला असणारा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्काराकडे पाहिलं जातं. आणि 1998-99 या सालामध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला ते आपल्या सर्वांचे लाडके आणि इंडियाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू टाळ्यांचे गजर आपण या ठिकाणी स्वागत करूया. सन्मानासाठी संजय सूर्यवंशी सर यांचा सन्मान होतोय. मंडळाचे आमचे आदरणीय सेक्रेटरी त्याला विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते संजय सूर्यवंशी सरांना आपण सन्मान करूया. रोहित मारेकर सर जरा जोरदार राहून जाऊ द्या. संजय सूर्यवंशी सर शिवछत्रपती अवॉर्डी 1998-99चा शिवछत्रपती पुरस्कार विजेते मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत. गाडी सर विनंती आहे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या ठिकाणी आहोत. आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जातं. स्पर्धेच्या उत्तरार्धात या सगळ्यांच्याकडे सन्मान गाडी सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. कारण ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रमुख महत्वाची भूमिका आहे. आता या ठिकाणी त्यांचं असणारं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. ओम क्रांतीची परंपरा आहे. आमच्या माध्यमातून हा विशेष सत्कार आहे. माजी राष्ट्रीय खेळाडू विजय जावडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहे. तर विजय जावडेकरांना आपण या ठिकाणी सन्मानित आपण करत आहोत. पश्चिम रेल्वेचे माजी राष्ट्रीय खेळाडू विजय जावडेकर सर खेळासाठी भरभरून देण्याचं व्यक्तिमत्व आज आपण पाहतो. या ठिकाणी आपण पाहतो ओम क्रांतीच्या मैदानात अर्थात निमित्त आहे राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आपण आतुरतेनं वाट पाहतोय ते शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आणि महाराष्ट्र शासनाचे माजी पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्य साहेबांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होईल. क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना सेंट्रल रेल्वे विरुद्ध रुपाली ज्वेल या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक संघनायक चालू सामना संपल्यानंतर मित्रांनो आपण प्रत्येक सामन्याचा असणारा सामनावी ज्याला आपण सन्मानित करणार आहोत त्या स्पर्धेच्या निमित्तानं एका क्रीडागट क्रमांक 1 आणि 2 वर्षाच्या 2 लढती झाल्या. त्यामध्ये पहिल्या सामन्यात असणारा सामनावी हा पुरस्कार पुन्हा मिळतो. प्रत्येक सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आपण ट्रॉली बॅग देऊन त्याचा आपण सन्मान करणार आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी या प्रत्येक सामन्यातल्या सामनावीराला आपण मान्यवरांच्या साक्षीने आपण सन्मानित करणार आहोत. थोड्याच वेळात हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्या सामनावीराला पण सन्मानित करणार आहोत. आदित्य चौगुले भैरवनाथ भोसरी पुणे संघाचे खेळाडू ज्याला आपण चढाई करताना पाहिलं तर प्रत्युत्तर देण्यासाठी जयेश यादव आहे.
अप्रतिम अशी स्पर्धा, डोळ्याचं पागड फेकणारी स्पर्धा. तमाम क्रीडारसिक ही स्पर्धा एन्जॉय करतात, यात काही शंका नाही. कारण अत्यंत रंगतदार अशा लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. एक लक्षवेधी असे सामने स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. आणि सतत 4 दिवस एक कबड्डीचा असणारा रणसंग्राम या मैदानात आपण पाहणार. आणि अगदी मुंबापुरी महाराष्ट्र या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार, यात काही शंका नाही. क्रीडांगण क्रमांक 1 कडे आपण जर वळलं तर ब्रिफिंग जिंकणारा नवी मुंबईचा एक कॉर्नर अर्थात रोहन दुपारे याला आपण पाहिलं. मार 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 मारने के लिए रखा जगह फोन कर सोळच्या माध्यमातून ज्याला आपण पंचावन्न पाहिलं त्या आत्माराम चव्हाण सर देखील आपण दोन्ही संघाने निर्देशन उपयोग केले. पहिला सामना या ठिकाणी संपलाय. क्रीडांगण क्रमांक 1 चा किंवा पॉईंट आहे. दोन्ही संघ लाईनअप राहतील. पसीना टूट गया, पानी नहीं है. दोन्ही संघ लाईनअप होत आहे. मित्रांनो, पहिली महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहिली. युवा पैठण आणि स्वामी समर्थ यांच्या दरम्यानची, आणि त्यातल्या पहिल्या लढतीचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. ज्या खेळाडूनं आपल्या सर्वांग सुंदर खेळानं या पहिल्या सामन्यात अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन केलं, तो पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय आणि स्वामी समर्थाचा अब्दात मनसुरे. विनंती आपण व्यासपीठावर यायचा, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. छत्रपती अवॉर्डी संजय सूर्यवंशी सरांच्या शुभास्ते आपण पहिल्या सामन्यात असणारा सामनावीर याला ट्रॉली बॅग देऊन आपण सन्मानित करतोय. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आदरणीय विश्वाजी मोरे सर यांच्या प्रमुख उपस्थित या अब्दात मनसुरीला आपण सन्मानित करतोय. ठाणे जिल्हा ज्युनियर स्टेट याला चॅम्पियनशिप ठाणे जिल्ह्याला मिळवून देण्यात त्याचं महत्वाचं योगदान राहिलं. महाराष्ट्राचा एक महत्वाचा खेळाडू राईट रेडर ही त्याची असणारी प्लेस आहे, त्या खेळाडूला सन्मानित केलं. टाळ्या वगैरे अधिकारी भूपेश मस्कर एक आम पाहती. क्रीडा क्रमांक 3 सेंट्रल रेल्वे रुपाली ज्वेल या सामन्यावर सामनाधिकारी मनोज जाधव, अमित पाटोळे, आत्माराम चव्हाण, उदय कांबळी, महेंद्र पवार, प्रशांत मिस्त्री, निलेश भोई, भूपेश मस्कर. गोळ्याला आपण आता क्रीडांगण क्रमांक 2 च्या लढतीकडे आपण जाऊया. असलमी मानदार शिवनेरी क्रीडा मंडळ दादर मुंबई या संघातून त्याला आपण पाहतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सुपर टॅकल ऑन आहे, आपण पाहतोय. अग्रवाढ चढवण्यासाठी सज्ज असतील तो आदित्य चौगुले याचा संघ आहे. भैरवनाथ भोसले संस्था पुणे हा स्थानिक नायरे पिंटू ते कॅम्पला आहेत फक्त. हे तर मात्र करतोय नागपूर मुंबई शहर या स्थानिक संघाकडून आपण पाहतो. सिन्नरच्या असणाऱ्या 2026 च्या असणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील मुंबई जिल्ह्याकडून त्याला आपण पाहिलं. युनिव्हर्सिटी देखील नेत्रदीपक असं प्रदर्शन 4 गुंड्या चित करण्याचा प्रयत्न BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून. यानंतर क्रीडांगण क्रमांक 1 MPPT मुंबई आणि PMC मुंबई. थोडासा आपण सामन्यात बदल करतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स यांच्या दरम्यानची लढत होईल. क्रीडांगण क्रमांक 1 वर त्याच्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार.
सेंट्रल रेल्वे आणि रुपाली ज्वेलर्स राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार. सेंट्रल रेल्वे संघाकडून प्रो कबड्डी स्टार्स असतील या स्पर्धेत आपण पाहणार. फुल झाड उचललेला कितने तक मैं आमच्या क्रीडा रसिकांना सगळ्यांना कुपन्स मिळाले का? ज्यांना कुपन्स मिळाले असेल हात वरती करा. नक्कीच आपणापर्यंत आमचे सगळे प्रतिनिधी येतील. आपणापर्यंत कुपन्स आहेत 5 ड्रॉ असतील. दुसऱ्या पोराला त्या 5 ड्रॉ मध्ये प्रत्येक विजेत्याला आपण सन्मानित करणार आहोत. प्रत्येकाला कुपन्स दिली जात आहेत मंडळाच्या माध्यमातून. मी बोललो तुम्ही त्यांच्या इथल्यांना बरोबर उतरवता आणि आपल्या पोरांना उतरवायला प्रॉब्लेम आहे. पण बोलणार होतो ना तो पण कन्व्हिन्सिंग आदित्य चौगुलेची असणारी माहिती आहे केलेली आपण पकड पाहिली या स्पर्धेच्या निमित्तानं. थोडी असते बोलणार होतो पण मी जावे दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा जयेश यादव लहान पोरांची या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आदरणीय प्रकाशजी पाटणकर सर खरोडे मार्केटचे अध्यक्ष उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीनं वैभव पानसकर याला विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते आदरणीय प्रकाशजी पाटणकर खरोडे मार्केटचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी पाटणकर सर यांचे. क्रीडा क्रमांक 2 साठी तिसरा आणि अंतिम पुकार उपाध्यक्ष आदरणीय विजय सावंत यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते आपण पुढचा सन्मान करूया. खरोडे मार्केटचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय स्वप्नील राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मान करूया. तू त्यांच्यातला चाललेला असते रे म्हणून मला राग येतो. जर आत्ताचा हिशोब करू दे. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी संजय सूर्यवंशी सर या ठिकाणी उपस्थित झाले. मनपूर्वक आभार आदरणीय संजयजी सूर्यवंशी सर. यानंतर मी विनंती करतो आमचे खरोडे मार्केटचे सन्मान्य माजी उपाध्यक्ष आदरणीय दत्ता आंबारळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिल गावडे यांना विनंती करतो आपण आपले शुभास्ते दत्ता आंबारळे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आधी आपल्या मंडळाच्या अकाउंटमध्ये 40 ते 50,000 रुपये 1,000 रुपये पण नाही. प्रत्येक मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. त्यानंतर मंडळाच्या वतीनं सुमित भाटकर यांना विनंती आहे खरोडे मार्केटचे सदस्य उमेश नाकवा यांना आपण सन्मानित करा. उमेश नाकवा या स्पर्धेच्या निमित्त आदरणीय उमेशजी नाकवा या ठिकाणी उपस्थित आहे. उमेशजी नाकवा यांना आपण सन्मानित करूया. उमेश नाकवा क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी क्रीडागट क्रमांक 2 वर आपण पाहिलं चिंबार गुरव जो महत्वाचा खेळाडू ज्याला विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे करून आपण पाहतो. बीच नॅशनल झाली होती हरिद्वारची 2025 हा देखील महत्वाचा असणार भूमिका त्यांच्या माध्यमातून. मी मंडळाच्या वतीनं आदरणीय कुणालजी मोरे यांना विनंती करणार आहे आपण आपले शुभास्ते बीपीडी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय राजेशजी दुबे यांना आपण सन्मानित करतो आहे. राजेशजी दुबे स्पर्धा देखील अत्यंत महत्वाची त्याचबरोबर सन्मान देखील तितकेच महत्वाचे आहे. एका मोठ्या खेळाडूची मॅच आपण पाहतोय. तात्या मालवणकर कबड्डी संघ पुणे या संघाकडून ज्याला आपण पाहतो तो हरियाणा स्टीलर्सचा आहे. विशाल ताटे प्रत्येक असा प्रयत्न त्याचा क्रीडा क्रमांक 2 वर. बारा